बाहर I-11 ओवी की ये प्रतियोगिता। राइट आर्म राउंड द विकेट और ये देखिए बहुत ही बढ़िया फील्डिंग, यकीनन इस खिलाड़ी ने 3 रन बचाए। हरेश काबिल तारीफ फील्डिंग। देखिए बड़ा ग्राउंड है तो गैप को ढूंढना जरूरी है। तौसीफ का ये घरेलू मैदान था, उन्होंने बाउंड्री ही ढूंढी। उनके इनिंग अगर हम देखें तो उन्होंने ज्यादा छक्के मारने की कोशिश नहीं की, 4 चौके लगाए। तर इन्हानपुरे आणि किरवली या दोन्ही टीमने उपस्थित राहायचं आहे। सेकंड राऊंडचा पहिला मॅच असेल इन्हानपुरी विस किरवली, कारण हाय स्कोरचा विचार केला तर ते खाली आहेत ते दोन्ही टीम, तर त्यांचा पहिला राऊंड होईल सेकंड राऊंडचा, याची नोंद घ्या। जरूर यहां से अगर 72 रन नहीं बनते तो यहां से जीतने वाली टीम का स्टार ओवर के साथ मैच हो सकता है। प्रतीक ने इस गेंद को हल्के हाथों से खेला, 1 रन जरूर मिला। मिड विकेट के खिलाड़ी ने आकर इस गेंद को गैदर किया, 1 रन के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 3 रन। काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है गेंदबाजों द्वारा। खिड़गाड़ी के गेंदबाज अगर हम देखें ऋतिक म्हात्रे, चलिए 25 मिनट के अंदर आपको ये 5 ओवर खत्म करने हैं, क्योंकि इसके बाद भी हमें 5वां मैच है। ये कम से कम 3 मैचेस सुपर 8 या क्वालिफाई अगर हम ढूंढेंगे तो 3 मैचेस इस मैच के बाद भी हैं। स्टार ओवर की मैच एक तरफा होने के कारण थोड़ा समय भी बचा हमारा। बघा या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं जात आहे। मित्र कसा असावा तर तो कैलासदादा आणि गुरुदादांसारखा असावा, आणि मित्रांची मांदियाळी पाहुण्यांची मांदियाळी या स्पर्धेच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र अवांतर चेंडूची सांगता होते। या अवांतर चेंडूमुळे धावसंख्येत बदल होतोय, एका धावेने धावफलक वाढतोय तो 4 वर। तो 4 पर पहुंच चुका है यंगस्टर वहाल का टोटल। और ये बहुत ही बढ़िया शॉर्ट फाइन लेग के ऊपर से डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। एक मैच मैंने इनका देखा था तोड़ो से मस्कूर में, जहां पर 16 साल के लड़के ने मैच को निकाला था। प्रयास कोहली, क्या अक्ल का इस्तेमाल कर उन्होंने रन बनाए थे। आड़ा टेढ़ा खेले थे, छक्का मारने की क्षमता नहीं थी तो गेंदों को गैप में निकाला था बाउंड्रीज के लिए। विनोद सर हाल ही में जो 1 ओवर में उन्होंने उन रनों को पूरा किया था आखिरी क्षणों में, प्रयास कोहली ने एक्स्ट्रा कवर रीजन पर मारने की कोशिश की थी। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका मत टोटल वहीं पर 8 रन। गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, 8 रन इस बड़े ग्राउंड के ऊपर उतने ज्यादा रन उन्होंने दिए नहीं है। 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी हैं। 5वीं गेंद फिर से एक बार वही दोबारा। एक बार दिवाली होगी तो बार बार नहीं होगी, क्योंकि साल में एक ही बार दिवाली आती है। हर महीने अगर दिवाली आ जाएगी तो दिवाला निकल सकता है। गेंदबाज भी होशियार, और दिवाली का महत्व भी कम हो सकता है। विनोद सर बिल्कुल सही कहा आपने। हर दिन अगर I-11 और I-11 महाराष्ट्र राज्य ग्रुप टूर्नामेंट रखेगा तो इस टूर्नामेंट का महत्व भी कम होगा। लोग 365 दिन यूं ही नहीं इंतजार करते, और ये सीधे बल्ले से खेलने के चक्कर में यहां पर विकेट खोया अपना बल्लेबाज सुजल ने। पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। यंगस्टर वहां चलिए भेजिए अपने इनैट नंबर 3 के बल्लेबाज को, प्रयास कोहली, जिस बल्लेबाज का मैंने जिक्र किया था। काफी बढ़िया खेलते हैं, बढ़िया टैलेंट है, गेंद को मिडल करते हैं। लेदर 16 साल की उम्र में अगर आप लेदर खेले ना तो गेंद को मिडल करना आपको आता है। लेदर क्रिकेट का जो एक्सपीरियंस है, काफी कम उम्र में खेला हुआ, वो एक्सपीरियंस वो अपने टेनिस बॉल क्रिकेट में डालते हैं जब भी कोई टूर्नामेंट खेलते हैं। निश्चित तौर पर गोरक्षनाथ पवार, जिनके बारे में यह कहा जाता है जब
मैच अगर एयर टाइट हो तो हमेशा डीजे मास्टर द्वारा उनकी लाइन बजाई जाती है, फंस गया, फंस 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 फंस। तो उन्होंने शुभकामनाएं दी है I11 क्रिकेट क्लब ओवे और आई ग्रुप महाराष्ट्र राज्य की इस प्रतियोगिता को। गिरीश माड़ी लाइव पैनल कमेंट्री पैनल को भी उन्होंने शुभकामनाएं दी है। गिरीश माड़ी चौक के वंडर बॉय इस मैच को देखते हुए, और आगरी सेना रायगढ़ जिला अध्यक्ष भूतपूर्व सरपंच चौक ग्राम पंचायत सचिन मते, काफी करीबी दोस्त हैं हमारे। अंबिका जो क्रिकेट रजनी होती थी, अंबिका मित्र मंडल खलापुर में नंबर 2 का किताब मिला था उसे, बहुत ही बढ़िया। एक तो सुप्रीमो थी और उसके बाद अगर लोगों को किसी का इंतजार था किसी ट्रॉफी का, वो अंबिका मित्र मंडल चौक की क्रिकेट रजनी थी। इस साल शायद डे नाइट वो प्रतियोगिता होने वाली है 29 दिसंबर को। 29 दिसंबर को वो प्रतियोगिता डे नाइट होने वाली है। 2 रन यहाँ पर जरूर मिलेंगे। 2 रन के साथ यंगस्टर वहां पहुंच चुकी है 10 रन, लेकिन 10 पे बस नहीं करना। मैं हमेशा कहता हूं कि दबंग बनना होगा, सलमान की तरह दबंगाई दिखानी होगी इस खेल में। डरना मना है, क्योंकि दोस्तों डर के आगे है जीत। दबंग बनना होगा। यंगस्टर वहाड़ के प्रतीक को ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, गेंद में फील्डिंग करते हुए हल्का सा फंबल, और दोनों ने दूसरा रन पूरा किया। बड़े ग्राउंड का ये फायदा जरूर होता है कि थ्रो थोड़ा लेट आता है, हल्का सा फंबल होने पर आपको पहले को दूसरे में कन्वर्ट करने का मौका मिलता है, और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 12 रन। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं I11 ग्रुप महाराष्ट्र राज्य कैलाश दादा भाद्रे। इनकी हर एक प्रतियोगिता मैंने की है, हमेशा इनकी ये चाहत रहती है कि कम से कम एक दिन हम जरूर आए, और आज ये हमारा पहला दिन है इस प्रतियोगिता में, और काफ़ी अच्छा लगा। काफ़ी अच्छी टीम्स यहाँ पर आज के दिन खेल रही है। 40 टीम 4 दिनों में खेलेगी, और उसके बाद 5वें दिन सुपर 8 के मुकाबले खेले जाएंगे। टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 13 रन। ओवर नंबर 2 चल रहा है, जिसे डाल रहे हैं वैभव घरत। मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है। ये 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, और ये देखिए, और इसीलिए मैंने कहा था ये ताकत का नहीं अकल का इस्तेमाल करते, और ये 4 रन फाइन लेग बाउंड्री के बाहर। निकेश मात्रे अंपायर की भूमिका में। बार बार कृष्णा मात्रे कह रहे भाई स्क्रीन पर निकेश मात्रे नजर आ रहे हैं तो उनका नाम लेना जरूरी है। तो इस 4 के साथ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन, 17 का खतरा। खिड़काड़ी बनाम यंगस्टर वहाड़ के बीच का ये मैच ओवर नंबर चल रहा है इस पहले सत्र का दूसरा। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, देखिए गेंद बल्ले पर मिडल हो रही है, 1 रन जरूर मिलेगा। 18 पर पहुंचता हुआ टोटल। प्रतीक पाटिल को कुछ बड़े हिट्स लगाने होंगे। हार्ड हिटर बल्लेबाज के नाम से मशहूर है ये यंगस्टर वहाड़ का, ये केरान पोलार्ड कही है, कार्लोस ब्रैथवेट कही है। कैरेबियन हिटिंग इनकी बल्लेबाजी में हमें नजर आती है, ताकतवर स्ट्रोक लगाने में माहिर। वही दूसरी तरफ गेंदबाज वैभव घरत काफी अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, उड़ाना चाहते थे हेलीकॉप्टर के जरिए, लेकिन 1 ही रन मिलेगा। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 19। 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे सुजल घरत, जिन्होंने 5 रन बनाए, 4 गेंदों का किया इस्तेमाल। ओवर नंबर 2 खत्म हो चुकी है। टीम मीटिंग बिल्कुल नहीं होगी। स्वर्गीय बाळाराम धर्मा रसाल स्टैंड और स्वर्गीय रविंद्र शालिक पाटिल स्टैंड हमें स्क्रीन पर नजर आ रहा है, और यकीनन मैं कहना चाहूंगा उनके नाम से ये स्टैंड है। सुरैया बेबी, रशीद पटेल स्टैंड और शकील पटेल स्टैंड भी हमें नजर आ रहा है। उसके बाद अगर हम देखेंगे तो स्वर्गीय कृष्णा बाळू पाटिल स्टैंड, स्वर्गीय रामा गौरिया भोईर स्टैंड। देखिए इनकी यादों में ये स्टैंड बनाए गए हैं। याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक
कुछ काम किया हो। स्वर्गीय सतीश कृष्णा पाटिल स्टैंड और स्वर्गीय रिची सुखदेव मात्रे स्टैंड भी हमें नजर आ रहा है। रिची जो एक बेहतरीन क्रिकेटर थे, देसाई गांव के बाएं हाथ के बल्लेबाज। प्रतीक देखिए मारना चाहते थे, कहीं गेंद लिया अंदरूनी किनारा, गेंद गई डीप स्क्वायर लेग क्षेत्र पर, 1 रन मिलेगा। टोटल आ चुका है 20 रन, माफी चाहूंगा 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। अभी भी देखिए 17 गेंदों का खेल बचा हुआ है। यंगस्टर वहाल को अच्छी बल्लेबाजी करनी होगी, 55 का आंकड़ा कम से कम ढूंढना होगा, क्योंकि अब पूरी तरह से धूप खिल चुकी है। सुबह की जो नमी थी पिच के ऊपर वो जा चुकी है। सुबह हमने देखे 34, 35, 36 के मुकाबले, लेकिन उसके बाद जैसे ही छिंदवाड़ा खेलने आई उन्होंने 72 बनाए। उसके बाद जैसे ही स्टार ओवे ने अच्छी गेंदबाजी की, 28 पे रोका 5 ओवर में रिटगर टीम को। हॅलो. तर आत्ताच ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय संदीप शेठ मुंडे साहेब मोहपाडा माजी सरपंच आणि त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सभापती आहेत महिला बालकल्याण. तर मी संदीप शेठ साहेबांना विनंती करेन, संदीप शेठ मुंडे साहेबांना, की या आपण व्यासपीठावरती त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. कैलाशेठ मात्रे हे स्वतः त्यांना इथे आणतायत. तर संदीप शेठ मुंडे साहेबांनी या स्पर्धेला अमूल्य वेळ दिलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. या व्यासपीठावरती त्यांचं आगमन होतंय. त्यांच्या समवेत बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण बऱ्याच मान्यवरांना पाहतोय, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हल्के से मिसफील्ड और वहां पर 1 रन, लेकिन प्रयास कोहली को जिस काम के लिए भेजा जा चुका है वो काम वो कर रहे हैं। बीच बीच में बाउंड्री हासिल कर रहे हैं, सिंगल से स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, तो एक अच्छे खिलाड़ी की निशानी है। आगे जाके ऋषि नाइक जिस तरह स्टार बन चुके हैं वहाल के, वैसा ये खिलाड़ी स्टार बन सकता है। वो पोटेंशियल इनमें नजर आ रहा है। 26 रन, तीसरा ओवर चल रहा है। संदीप मुंडे साहब यहाँ पर आ चुके हैं, उनके माध्यम से वासाम्बे झेडपी प्रीमियर लीग आने वाले 16, 17 और 18 दिसंबर को आपको नजर आएगी। तो ये गेंद फिर से एक बार लेग स्टंप के बाहर, दिशा से भटक रहे हैं गेंदबाज ऋतिक महात्रे। पहला ओवर जिन्होंने डाला था, 8 रन देकर 1 विकेट हासिल किया था, लेकिन इस ओवर में दिशा से भटके। इसका कारण यह है जो चौवा दागा था दूसरी गेंद के ऊपर प्रयास कोहली ने, उस चौवे के बदौलत व्हाइट बॉल आई, फिर सिंगल आया, फिर व्हाइट बॉल आया। हाँ वो भी ठीक है। इतने अच्छे इंटरव्यूज लिए थे कृष्णा महात्रे ने, मेरे घर में आए, मुझसे सवाल पूछे, मैं डर गया भाई मेरा कंपटीटर आ चुका है इस कमेंट्री की दुनिया में। लेकिन उन्होंने देखा कि दुगाड़े का चेहरा काफी नाराज हुआ है, इनके पेट पे लात मारना उचित नहीं होगा। तो इनामपुरी और किरवली अगला मैच होगा। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको जैसे ही यहाँ पे 5वां ओवर शुरू होगा टॉस के लिए आना है। संदीप मुंडे साहब यहाँ पर बैठे हुए हैं, उनके माध्यम से वासाम्बे जिला परिषद प्रीमियर लीग आपको नजर आएगी आने वाले 16, 17 और 18 दिसंबर को। ओवर नंबर ये चल रहा है तीसरा। 1 रन तो जरूर मिलेगा। देखिए फाइन लेग तैनात किया, अब ये सही रणनीति, मैं तो कहूंगा जहां से बाउंड्रीज हासिल की प्रयास कोहली ने, उस एरिया को ही ब्लॉक किया खिड़काड़ी के कप्तान ने। और ये होना चाहिए स्ट्रॉन्ग जोन, अगर अपोजिशन का हमें पता चले तो स्ट्रॉन्ग जोन के ऊपर उसे वीक कैसे बनाया जाए, इसके ऊपर काम करना भी जरूरी है।
एक कप्तान की सोच अच्छी होना जरूरी है। और ये क्या गेंद डाली प्रतीक पाटिल, जो आखिरी 2 ओवर में हानिकारक साबित हो सकते थे टीम खिड़काड़ी के लिए, उनको ही भेजा वापस पेविलियन। रुका हुआ टोटल वहीं पर इस विकेट के कारण 29। तो ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा रही है। हॅलो. तर आत्ताच ज्या पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे त्या पाहुण्यांचं सर्वांचं मी स्वागत करतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय संदीप शेठ मुंडे साहेब इथे आलेले आहेत. त्याचबरोबर संतोष पाटील असतील, सुनील मुकादम साहेब, देवीदास म्हात्रे साहेब, रुपेश मांडे, या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. तसेच सन्माननीय सचिनजी मते, तसेच आमचे गिरीश माली यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तो ड्रिंक्स ट्रॉली मैदान के बाहर लगभग आ रही है और टोटल आ चुका है 3 ओवर की समाप्ति के बाद यंगस्टर वहाड़ का 2 विकेट खोकर 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 रन 2 विकेटों के नुकसान पर आ चुका है टोटल. I11 ओवे और आई ग्रुप महाराष्ट्र राज्य ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता कैलाश दादा म्हात्रे और गुरुदादा म्हात्रे मुख्य आयोजनकर्ताओं की भूमिका में, जिन्होंने कोई कसर नहीं छोड़ी है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए. गेंदबाज ओंकार ठाकुर. अब देखिए प्रयास कोहली को भी अब अपने शॉट्स को चेंजेस लाना होगा शॉट में, क्योंकि जिस तरह से जो उनकी रेंज थी रन बनाने की, वहाँ पर 38 सर्कल के बाहर खिलाड़ियों को तैनात किया जा चुका है. ऐसे में गैप में गेंदों को किस तरह से निकालते हैं देखना भी ज़रूरी होगा. कलात्मक क्रिकेट खेलना इनकी आदत है. 3 ओवर का खेल अब तक मैं तो कहूँगा दोनों तरफ है. 29 रन, ये रन अच्छे हैं इस ग्राउंड के ऊपर. राइट आर्म राउंड द विकेट कवर्स में खेलने की कोशिश की थी, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. 30 पे आता हुआ टोटल इस वाइट बॉल के जरिए. तो कल देखिए वाकड़न बनाम म्हात्रेपाड़ा, वडवली बी बनाम डेरवली, बामन डोंगरी बनाम आरसीसी पेट, सोनारपाड़ा बनाम कामोठे और डुंगी भिवंडी बनाम मुरबी. तो देखिए डॉट गेंद आई है, डॉट गेंद की तरफ भी हम चलेंगे. मैच की तरफ हमें चलना जरूरी है. मेहमान है यहाँ पर संदीप मुंडे साहब, मेहमान है यहाँ पर सचिन मते साहब, दोनों ही क्रिकेट के चाहत रखने वाले, दोनों ही मेहमान. राजनीति और समाज नीति दोनों के पास सही है, खेल भावना भी है, लेकिन ये गेंद ज्यादा ऊंची उठी. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. और ये देखिए ये क्यों हुआ, प्रयास कोहली की जो हाइट है उस हाइट का फायदा मिला प्रयास कोहली को. अगर यहां पर कुछ वेस्ट इंडियन खिलाड़ी होते तो ये व्हाइट बॉल नहीं दी जाती. 1 बाउंस का भी इशारा किया है. टोटल 31 रन स्कोर कार्ड के ऊपर. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद हवा में जरूर थी, वाइडिश लॉन्ग ऑन पर खराब फील्डिंग हुई और रन मिलेंगे 4. प्रयास कोहली ने देखा जाना परखा, उन्होंने सोचा कि मेरी स्ट्रॉन्ग जोन
थोड़ी सी वीक बनाने की कोशिश कर रहे हैं अपोजिशंस, तो क्यों ना मैं सीधा खेलूं। उड़ी जब जब दिल पे गिरीश माली जो बैठे हुए हैं ना, उनके 100 में से 80% छक्के इसी जोन से आते थे, वाइड लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच। कई बार मैंने इनकी बल्लेबाजी देखी है, 100 रन इन्होंने बनाए थे हमारे ग्राउंड के ऊपर इनकी बल्लेबाजी के कारण 6 ओवर में। और ये बहुत ही बढ़िया बैकफुट पे जाके 1 रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन भी पूरा होता है। इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 37 रन। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब तक इस ओवर में रन आ चुके हैं 8 रन आ चुके हैं। गेंदबाज तैयार, राइट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस गेंद की, शॉर्ट फाइन लेग के ऊपर से खेला, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। आज देखिए ये यंगस्टर छा चुका है, वो जो इनकी बल्लेबाजी को कॉन्फिडेंस मैंने तोड़ो से मजकूर में देखा था, वो कॉन्फिडेंस इस इनिंग में वो पेश कर रहे हैं। अस्पताल भी है, उस वजह से कोई परेशानी ना हो, थोड़ी कम आवाज में हम भी बोलेंगे ताकि हमारी वजह से कोई परेशानी ना आए। विनोद पाटिल सर, मजाकिया मूड में आप रहते हैं तो मजा आता है। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 42 रन। अच्छा टोटल मैं कहूंगा इस वक्त, क्योंकि इस ओवर के बाद भी 1 ओवर का आना बाकी है। 60 का सपना देख सकती है टीम इस तरह अगर बाउंड्री ढूंढती है तो। वहीं दूसरी तरफ ये जो खिलाड़ी है, इन्होंने लगातार रो में छक्के लगाने इनकी आदत है। एक अच्छे ओवर की जरूरत है टीम खिड़काड़ी को, जो 50 के अंदर इस टीम को रोक सके। इस ओवर के बाद 4-5 रन वाला ओवर अगर कोई गेंदबाज करे। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फिर से एक बार मिड विकेट जोन पर इस गेंद को फील्ड किया गया, 1 रन जरूर मिला। 43 पे आता हुआ टोटल 4 ओवर की समाप्ति के बाद। 11 की औसत अच्छी है, इस औसत से अगर ये टीम जाएगी तो 54 तो जरूर बनेंगे। चलिए, इसके बाद भी 3 मैचेस हमें खेलने हैं। 6 ओवर इस मैच का खेल बचा हुआ है और उसके बाद 3 मैच। तो जरूर मैं कहना चाहूंगा खिड़काड़ी टीम के कप्तान से कि ज्यादा टाइम पास ना किया जाए। 25 मिनट के अंदर आपके 5 ओवर खत्म हो, इसके ऊपर आपको ध्यान देना है। आखिरी ओवर है, मारधाड़ वाला ओवर है। क्या इस ओवर में 10, 15, 20 रन आएंगे या फिर गेंदबाज इस स्लॉग ओवर को अच्छा बनाएगा अपनी टीम खिड़काड़ी के लिए। गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हैं शार्दुल पवार। तो इनामपुरी और किरौली के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। संदीप पुंडे साहब यहाँ पर बैठे हुए हैं, ढेर सारा काम इन्होंने समाज के प्रति किया है। उनकी लीग आ रही है आने वाले दिनों में, जिला परिषद लीग वासाम्बे, उनकी अगुवाई में 16, 17 और 18 दिसंबर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा, प्रयास दौड़ रहे हैं और ये डायरेक्ट ना हिट ना हुई होती तो दूसरा रन पूरा होता, लेकिन डायरेक्ट हिट होने के कारण प्रयास कोहली का ये प्रयास ही रहा और वापस पवेलियन रन आउट हो गए। सह्याद्रीच्या कडेकपारी आवाज घुमतो आवाज घुमतो। देखिए, प्रयास कोहली के इनिंग के बारे में अगर हम देखें तो छक्का तो इन्होंने नहीं लगाया, लेकिन बाउंड्री जरूर लगाई। 22 रनों की एक शानदार इनिंग, गेंदें खेली इन्होंने 11 गेंदें, यानी कि 200 के स्ट्राइक रेट से इन्होंने बल्लेबाजी की। आकाश घरत नए बल्लेबाज जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे, लेकिन बड़े हिट की जरूरत है अब यंगस्टर वहाड़ को। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 44 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। फुल टॉस गेंद ऑन साइड के ऊपर खेला,
गेंद थोड़ी देर हवा में थी, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई है, बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई है। एक रन जरूर मिलेगा। 45 पे आता हुआ टोटल। अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष, अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष है। तो बार बार मैं कह रहा हूं कि इनामपुरी के कप्तान और किरवली के कप्तान को टॉस के लिए आना है। आकाश गरद ऑन साइड के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश में थे, गेंद को ठीक तरीके से बल्ले पर लेकर नहीं आए। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ 40 और +6 यानी कि 46। मैं देखना चाहता था खिलाड़ियों की रिएक्शन। ये देखिए, ये अंधाधुन फायरिंग है, ये नहीं चलता क्रिकेट में। अंधाधुन फायरिंग नहीं होती, कनेक्टिविटी का होना ज़रूरी है, कनेक्शन का होना ज़रूरी है, गेंद की लाइन में आना ज़रूरी है, फुटवर्क का इस्तेमाल होना ज़रूरी है। एक ही शख्स इंटरनेशनल लेवल पर जिन्होंने रिकॉर्ड बनाए, ज़्यादा फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया, वीरेंद्र सहवाग, क्योंकि उनका अप्रोच ही आक्रमण वाला था, डिफेंस उन्हें आता ही नहीं था। 3 विकेटें जा चुकी है, नुकसान हो चुका है। और कुछ हाँ, कोई कमेंटेटर्स रहते हैं जो कहते हैं कि भाई खामियाजा भुगतना पड़ चुका है 3 विकेटों का। ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार, ये अंतिम ओवर मैं कहूंगा खिड़काड़ी के गेंदबाज का है, जिन्होंने पर निकालने का मौका ही नहीं दिया। घायल तो यहां हर एक परिंदा है, लेकिन घायल होने के बावजूद दोबारा आसमान में उड़ने का ख्वाब जो देखता है वही जिंदा है। और इस परिंदे ने, इस बॉलर ने जिंदा रखा इस आखिरी ओवर में टीम खिड़काड़ी को, क्योंकि जहां पर 50-55 बनते हुए नजर आ रहे थे वहां पर रोका है इस गेंदबाज ने इनको। शार्दुल पवार ने मैच रन दिए 4 और 47 पे रोका। जीत के लिए जरूरी है 30 गेंदे 48 रन खिड़काळी को। धन्यवाद प्रवीण. तर आपण व्यासपीठाकडे बोलतोय जिथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. ज्यांनी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दाखवली आहे, तर त्या सर्व पाहुण्यांचा आपण सत्कार करणार आहोत. यस, तर या व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय संदीप शेठ मुंडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मुंडे साहेबांना मी विनंती करेन, साहेब या, तुम्ही आवर्जून उपस्थिती दाखवली. खऱ्या अर्थाने कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम. तसेच आमचे सचिनजी मत्ते साहेब अग्री युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तर त्यांना देखील विनंती असेल की सचिनजी या, आपण देखील, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तर सन्माननीय कैलास शेठ म्हात्रे यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे होतोय. संदीपजी मुंडे साहेब त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि बाल कल्याण सभापती आहेत. तर संदीपजी मुंडे साहेब, स्वागत आहे तुमचं. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तर याच दरम्यान अग्री युवा सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सचिनजी मते साहेब, चौ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सन्माननीय सचिनजी मते साहेब यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. कैलास शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. तर सचिन मते साहेबांचा सन्मान होतोय. याच दरम्यान आमचे सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, त्यांना देखील विनंती असेल, संतोष शेठ पाटील साहेब या. आणि खऱ्या अर्थाने i11 ओवे या चषकासाठी संतोष शेठ पाटील साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केलाय.
त्याबद्दल मी संतोष शेठ पाटील साहेब तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कैलास शेठ म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम. त्याच दरम्यान गिरीश माली चौकचे एक अप्रतिम उत्कृष्ट खेळाडू आहेत, माजी क्रिकेटर, सध्या देखील इन आहेत. तर गिरीश माली यांचा इथे सन्मान होतोय. गुरु म्हात्रे या कृषत म्हात्रे कैलास शेठ म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय त्या शुभ हस्ते. त्याच दरम्यान देवीदास म्हात्रे साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपला देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. तर देवीदाजी म्हात्रे यांचा सन्मान होतोय. तसेच रुपेशजी मांडे यांचा सन्मान इथे केला जाईल. रुपेशजी मांडे साहेब या, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. तर इनामपुरी आणि किरवली कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय. हॅलो. तर गौतम ओसवाल यांना देखील विनंती करेन की आपण आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गौतमजी ओसवाल. तसेच आमचे सुनीलजी मुकादम हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी गौतमजी ओसवाल यांचा सन्मान होतोय. सुनीलजी मुकादम यांचा देखील इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तर टॉस आपण लगेच घेणार आहोत कारण सामना सुरू आहे. मी संदीप शेठ मुंडे साहेबांना विनंती करेन, तसेच सचिनजी मते, पण दोघांनी यायचं आहे. टॉस इथे केला जाईल. इनानपुरी आणि किरवली यांच्यामध्ये दुसरी लढत असेल. पहिल्या फेरीची दुसरी लढत, दुसऱ्या फेरीची पहिली लढत, सॉरी. तर किरवली टीम टॉस जिंकले. लगेच मंगेश निर्णय या सामन्यानंतर कळवून सामना सुरू करायचा आहे. यस. तर कैलास शेठ म्हात्रे यांना निमंत्रण कार्ड इथे दिला जातोय वासंब प्रीमियर लीग चा संदीप शेठ मुंडे यांच्या वतीने. तर बोलूया कॉमेडी बॉक्समध्ये, जिथे विनोद पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. यस, ओ टू यू विनोद. थँक्यू संदीप सर, थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी दुगाडे सर. पुनश्च सर्व लाडके रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आई चषक 2022च्या अत्यंत सुंदर या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये मैदानावरती आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही 5वी अंतिम लढत तुम्ही पाहतात. न्यू यंगस्टर वाल वर्सेस महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाळे. 48 करायचे आहेत खिडकाळे संघाला आणि पहिले षटक सुरू असताना धावफलकावरती 11 धावा आहेत. एकही गडी आणि गमावला नाही. मैदानावरती योगेश आणि ओमकार ठाकूर. हा चेंडू पूल करतायत, मिस टायमिंग झालंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. एक अप्रतिम झेल टिपला गेलाय घनश्यामच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं बदन योगेश पवार. बॅक टू द डगआउट. पालखी घेतावा खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. पालखी घेतावा खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा तुझी लीला.
नवीन फलंदाज तेजस पाटील मैदानावर येत आहेत. योगेश बाद झालाय. 48 करायचे आहेत आणि 48 करण्यासाठी इथून आपण पाहिलं तर 9.60 ही धावांची आवश्यक गती राखायची खेळायला. तर मागच्या सामन्यात आपण कमी धावसंख्या पाहिली, पण सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाने 72 धावा केल्यात, त्यामुळे त्यांना बाय मिळालेली आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांच्या फलंदाजांनी खूप अप्रतिम कामगिरी केली आहे. चेंडू थर्ड म्हणजे दिशेने जातोय. त्यानंतरची द्वितीय फेरीतील पहिली लढत असे किरवली ओम नर्मदेश्वर किरवली वर्सेस KPC इनामपुरीमध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला स्टार उभे आणि यातून जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये द्वितीय फेरीतील दुसरी लढत. तर क्रिकेटचं थरार खरं तर सुरूच आहे. क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. भरपूर स्पर्धा संपन्नही झाल्या आणि आगामी काळात भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. त्यातलीच खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये लीगचे प्रीमियर लीगचे वारे भरपूर वाहत आहेत. आणि रायगड जिल्ह्यात जितक्या लीग झालेल्या आहेत आणि अजूनही येणार आहेत तितक्या लीग मला वाटतं महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झाल्या नसतील. सगळ्यात आधी रायगड प्रीमियर लीग आपण पाहिली, पनवेल प्रीमियर लीग पाहिली, त्यानंतर 18 गाव प्रीमियर लीग, 40 गाव प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, 50 गाव प्रीमियर लीग देखील आलेले आहे. आणि आता ही रसायन विभागातली आपण पाहतायत वासांबे प्रीमियर लीग 2022. तर आमच्या कैलासदादांना हे निमंत्रण कार्ड आलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन कैलासदादा नक्कीच पोहोचतील या स्पर्धेला. आणि आकर्षक बक्षीस आपण 1,01,111 आहे. तर अशी ही वासंबे प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी येणार आहे आगामी काळात. पुढे मॅचच्या दिशेने धीरज पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आपण पाहत आहेत ओमकार ठाकूर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि यासाठी तो जाणला जातो. क्रिकेट संघासाठी नेहमीच सलामीला येऊन स्पेशली पॉवर प्लेमध्ये त्यांनी नेहमीच दावा केलेले आहेत. पण बघूयात या षटकात कशा प्रकारची फलंदाजी. यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड खेळतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षक डीपमध्ये पण प्रतीक त्या ठिकाणी होते, प्रतीक पाटील. धावसंख्या धावफल करते आपण पाहतात 12. 48चं टार्गेट आहे. आणि या खेळपट्टीवरती जिला स्पोर्टिंग विकेट आपण म्हणू शकतो, जिथे धावाही दडल्यात आणि गोलंदाजांसाठी तर ती नंदनवन ठरलेली आहे. हो, यावेळेस मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पण नशीब होतं बलवत्तर. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. दाड उघडा देव गाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. दार उघडा देव गाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. आणि या चौकारच्या मदतीने 16 धावा. का तर टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं तेजसचं, पण जे हवं होतं ते मिळवलंय. आणि क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये असल्या कारणाने त्यांना चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, काफलातून फिल्डिंग. आदित्य त्या ठिकाणी होते, ग्रेट फिल्डिंग. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नेहमीच ग्रामीण क्रिकेटचा दर्जा वाढवत असतं. आपण पाहू शकता किती वेगाने जरा तरी बाजूने गेला असताना चेंडू तर आदित्यला नक्कीच चेंडू अडवताला असणार. पण आदित्यची नजर बघा किती तीक्ष्ण आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, या अशा जागा आहेत जिथे चेंडू बॅटची कडा लागल्यानंतर फार वेगाने येत असतो. तिथे फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक अत्यंत चपळ आणि चतुर असायला हवा. आणि आपण पाहिलं त्या ठिकाणी आदित्यने काय फिल्डिंग केले. आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण फलंदाजांचं नेहमीच मानसिक खच्चीकरण करत असतं. तर रायगड जिल्हा अग्री सेना चषक जी 1 दिवसाची डे नाईट स्पर्धा आहे, अंबिका क्रिकेट संघ चौक आयोजित. तर त्या स्पर्धेचा निमंत्रण कार्ड येथे कैलास शेठ मात्रे यांना दिला जातोय. सचिन शेठ मते यांच्या माध्यमातून आणि गिरीश माले यांच्या आणि आम्हाला देखील धन्यवाद. तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. हाईट एक्झॅक्टली काय, कमरेच्या वर आहे की खाली आहे ते आपण बघणार आहोत. तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय या ठिकाणी होणार नाही. तर पंच या ठिकाणी असतील कोणी तर या आपण थर्ड अंपायर आयोजन कमिटीतून कोणी या आपण प्लीज. सुनील सर या, आपण चेक करा
कारण असं कॉमेंटेटर किंवा लाईव्ह टेलिकास्टच्या कुठल्याही सदस्याला अशा प्रकारे डिसिजन देता येत नाही. थोडासा वेळ जरूर घेऊ आपण, पण एक योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. कमरेच्या वर जर असेल हा चेंडू तर नो बॉल, अन्यथा इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल. इट इज फेअर डिलिव्हरी आणि हा लिगल बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 19. तर नक्कीच सुनील सरांनी थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर हा डिसिजन त्यांच्याकडनं येतोय. 19 धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू ऑन साईडला खेळतात. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आकाश होते. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 20. 48 करायचे म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे आणि 28 धावा करण्यासाठी अजून 19 चेंडू शिल्लक आहेत. 19 चेंडू 28. सद्यस्थितीला आपण पाहतात खिळका संघ एक चांगल्या स्थितीमध्ये, धावांची गतीही चांगली. एकच गडी त्यांनी गमावलाय. रिव्हर्स खेळतात यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून. मग आजपासून प्रयत्न करत होतो रिव्हर्सचा आणि फायनली जो फटका खेळायचा होता तो तेजसच्या बॅटमधून येतोय. चौकार. दादा हाय तुझी घरवाला, बक्षीस लावतोय 1 लाखाला. आवड क्रिकेटची आहे दादाला, सामने ठेवतोय दरवर्षाला. साऱ्या मित्रांवर प्रेम हाय खरं, दोस्तीचा दिलदार. साऱ्या मित्रांवर प्रेम आहे खरं, दोस्ती महत्व असतं. बऱ्याचदा अगेन्स्ट द एअर खेळताना फटके फसतात. चेंडू आतमध्ये येत असतो. 31 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला यावेळेस तेजस पाटील 2 चौकारच्या मदतीने एक सिंगलच्या साईन 9 धावसंख्या देखील होता. हा चेंडू शफल झाले होते आणि इथे मात्र फार वेगाने येणारा हा यॉर्कर चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. यष्ट्या करतोय उद्ध्वस्त आणि मैदानामध्ये तेजस पाटीलच्या खेळचा होतोय अस्त. लागतोय दुसरा धक्का. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. क्या बात आहे सूरज. सूरज हीच तर अदा आणि हीच तर कला आहे खरं तर. प्रेझेन्स ऑफ माइंड. सूरज गाणं तयारच ठेवून होतं आणि वाटच बघत होता कधी गुणाची दांडी उडते आणि एकनाथ माळे यांचं हे गाणं ऐकायला मिळतं आपल्याला. तर CM चषकपासून हे सुरू झालं खऱ्या अर्थाने या गोष्टीला. आम्ही नेहमी DJ ऑपरेटरचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आम्ही कुठेही असू दे, ठाण्यात असू दे, रायगडमध्ये असू दे, तेव्हा आम्ही सँडी, मॅडी, त्याचबरोबर नितीन जे धुंद्र्याचे हे खूप चांगले ऑपरेटर आहेत. त्याचबरोबर रॉनीचा देखील उल्लेख करत असतो. रॉनी DJ जे कर्जतचे. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं तर संदीप फुटाणे असतील, त्यानंतर दिलदास DJ असतील. पण रायगडमधले जे ऑपरेटर आहे त्यांचं आम्ही खूप कौतुक करतो. त्यामागचं कारण आहे त्यांची साऊंड क्वालिटी चांगली असते. आणि त्याचबरोबर मैदानावरची परिस्थिती. आणि इथे बघा आल्या आल्या आपला इरादा स्पष्ट केलाय. जणू काय ऋतिक डगआउटमधून सेट होऊन आला तो की काय. आणि अशा प्रकारे ऋतिक मात्रेच्या बॅटमधून येतोय आज षटकार. बॅट्समन यो हाय लय भारी, बॅट्समन यो लय भारी. चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार. वॉट अ शॉट. काय टायमिंग होतं बघा. क्या वेगवान चेंडूवरती कशा प्रकारचा प्रहार तुम्ही पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 37. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शका. इतक्या वेगाने आला होता. एकदम पॉवरफुल. टायमिंग जबरदस्त होतं आणि आत्मविश्वास. परवा गिलने आत्ताच विकेट गेला होता पण आल्या आल्या चेंडू खराब मिळाला आणि त्याचा फायदा घेतला आहे. 37 धावा. 11 धावांची गरज आहे. फुल टॉस आहे. कव्हरच्या दिशेने खूप मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकारानंतर गगनचुंबी षटकारानंतर मात्र एक जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह.
अप्रतिम स्ट्रोक. खिडकाळ संघ या सामन्यावरती आपली पकड घट्ट केलेली आहे आणि आता इथून जास्तीत जास्त आपण जर विचार केला जिंकण्याचा जो पर्सेंटेज आहे ते खरं तर ती टक्केवारी आपण पाहता येतं खिडकाळच्या बाजूने आपल्या पायामध्ये हा सामना जिंकू शकतो. शॉट ऑफ लेंथ आहे, स्लोअर वन होता, मिस टायमिंग झालंय, क्षेत्ररक्षक खूप मागे होते, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलक होते 43. 5 धावांची आता गरज असेल, चेंडू शिल्लक असतील 12 धावांची आवश्यकता 2.50 न्यू यंगस्टर वाल. आणि या संघाचा जर यंदाचा परफॉर्मन्स तुम्ही पाहिला तर तब्बल 6 पारितोषिक त्यांच्या नावावरती आहे. तर दुसऱ्या बाजूला खिडकाळ संघाला आतापर्यंत एकही पारितोषिक मिळालं नाही, पण तरी एक इनफॉर्म संघाविरुद्ध खेळत असताना खिडकाळने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 5 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. आणि नक्कीच यंगस्टार वाल म्हटलं की वोडाफोन वालची आठवण येते, ऋषी नाईकची आठवण येते. भरपूर वर्ष ज्यांनी वहाल संघासाठी प्रचंड योगदान दिलं आणि एक लेजंड खेळाडू म्हणून नेहमीच ऋषी नाईकचा या ठिकाणी उल्लेख केला जातो, जे वोडाफोन वहालसाठी खेळत असतात. आणि हा एक त्यांच्याच गावातील एक यंग स्टार तरुणांनी बनवलेला हा संघ. यामध्ये काही खेळाडू अनुभवी असतील, पण तुम्हाला बहुतांशी बरेचसे खेळाडू आहेत यंग पाहायला मिळतात आणि त्यामुळेच हे खेळाडू सातत्याने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतात. या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी नक्कीच चांगली झाली नसेल. तर नक्कीच क्रिकेट मगाशीच आपण उल्लेख करत होतो की प्रत्येकाने आपला करिअर बनवायला हवं आणि दुगाडे यांनी सांगितलं की क्रिकेट बरोबर शिक्षणाची सांगड कशी घालावी, स्वतःचं करिअर कसं बनवावं हे ऋषी नाईकने देखील दाखवून दिलेलं आहे. एक आदर्श निर्माण केले ऋषी नाईकने. असे भरपूर खेळाडू आहेत, खरं तर प्रत्येकाचा नामोल्लेख करता येणार नाही, पण त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकता येतील. सिडकोचे खूप चांगले ऑफिसर म्हणून क्लास 1चे ऑफिसर, क्या बात आहे. हा चेंडू यावेळेस मात्र जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, पण काय जबरदस्त असेल. आपण पाहतायत हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला खेळले आणि त्यामुळे इथे फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या धावफलक होती 44. तर 4 धावांची गरज आहे आणि इथे सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात फलंदाज ऋतिक मात्र बाद झाला. 12 धावसंख्या होती. मैदानावरती सौरभ पवार येते. सौरभ पवार पाहू शकाल कमी उंचीचा आणि एकदम स्लिम आहे, सडपातळ बांधायचा आणि नक्कीच त्याला पाठवलं. यंगस्टर आहे. आता क्रिकेटमध्ये उंची कुठल्याही खेळामध्ये उंची कमी असू दे, तुम्ही किती सडपातळ असू द्या, फक्त टेक्निक आणि तुमच्यामधलं कौशल्य फार महत्त्वाचं असतं. बॉलिंग मार्कवर घनश्याम. हा चेंडू सुरेख होता, जागेवर निघण्याचा प्रयत्न हलक्या हाताने, डॉट बॉल येते. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. 4थं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडू झाले, 9 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा, आणि 4 धावांची गरज. हा चेंडू बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव येते. तर आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते कोबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेशेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. कारण थोड्याच वेळामध्ये ओवा संघ खेळेल, तर पाठबळ वाढवण्यासाठी त्यांची उपस्थिती झालेली आहे. स्वागत आहे. आणि बघा अजून प्रतीक्षा करावी लागेल की या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होईल हे सांगणं कठीण आहे. बघा अजूनही 3 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. असं वाटलं होतं खिडकाई या षटकामध्ये हा सामना संपेल. 1 चेंडू अजूनही शेष आहे, संपू शकतो. पण इथून जर न्यू यंगस्टर वहालने जर पुन्हा एकदा कमबॅक केलं, आणखीन 2 ते 3 चेंडू त्यांनी जर इथून डॉट फेकले, विकेट्स घेतले, तर मात्र खिडकाई संघाला ते दबावात आणू शकतील. हे चित्र आपण पाहिलं होतं. खरं तर मी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकमध्ये 6 बॉल 1ची गरज असताना
कडावच्या नीतू माळीने एक धाव करू दिली नव्हती फायनलमध्ये आणि त्याने तो सामना मात्र तिथून तो बॉल आउटमध्ये गेला. पण नीतू माळीचं भरपूर कौतुक झालं. 6 बॉल 1 धाव रोखणं सोपं काम आहे का? एक यंगस्टर नीतू माळी फार कमी वयाचा गोलंदाज त्याने हा कारनामा केला होता. हा चेंडू यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा नकार दिलाय. तसेच आमचे कुटुंब बांधवांचे सन्माननीय मणिलाल घरत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. तर सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. जरी ते या मंचावरती या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आता किरवली आणि इनानपुरी संघ खेळतोय, तर त्यांचे जे पाठीराखी ते आले असतील तर त्यांना देखील विनंती असेल आयोजकांच्या वतीने की या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 7 चेंडू 2ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारे विकेट्सला महत्त्व नाही, कुठल्याही प्रकारे नाणेफेकीला महत्त्व नाही आहे, कुठल्याही प्रकारे टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे, बॉल आउट नाही, सुपर ओव्हर नाही आहे. तुम्ही प्रतिस्पर्धी संघाने ज्या धावा केल्या त्याच्यापेक्षा 1 धाव तुम्हाला जास्तही करावीच लागेल. आणि त्यामुळे इथून आता 7 चेंडू 2चं इक्वेशन आहे. परवाच आपण दुगाड्याची पाहिलं 6 चेंडू 6 करू दिले नव्हत्या वडवलीच्या अनिलने मोठे देसाईला. तर क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मागचं षटक नक्कीच कुठेतरी थोड्याशा आशा पल्लवित करून गेले वालसाठी, पण हा सामना जास्तीत जास्त जिंकण्याची जी संधी आहे ती खिडकाईल आहे. त्यामुळे पहिले 2 ते 3 चेंडू फार महत्त्वाचे असतील. बॉलिंग मार्कवर आकाशला पाचारण करण्यात आले. स्ट्राईकला फलंदाज आहे त्यावेळेचा शार्दूल पवार. एक शार्दूल ठाकूर आपण पाहिलेलं आहे भारतीय संघात, जे पालघर जिल्ह्याचे, आणि हे शार्दूल पवार सफल झाले. ऑन साईडला 1 धाव आलेली आहे. नक्कीच आणखीन एका धावेची गरज असेल 5 चेंडूमध्ये. 5 चेंडू 1ची गरज विजयासाठी. पहिला सामनाही किरवली उभे कॅम्पमध्ये जो झाला त्यात किरवलीलाही भरपूर संघर्ष करावा लागला होता 35 करताना. दुसऱ्या सामन्यातही टेंबोडेला 36 धावा झाल्या नाही इनामपूरच्या अगेन्स्ट, पण तिसऱ्या सामन्यात आपण 72 धावा पाहिल्या. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आणि झेल टिपला गेलाय. आणखीन एक धक्का क्रमांक लागतोय 5वा खिडकाईला. आता 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. चार चेंडू 1 धाव, गडी बाद झाल्यात 5 आणि फलंदाज बाद होणार आपण पाहतायत. सौरभ पवार बाद झाले आणि मैदानावरती नवीन फलंदाज येतोय निलेश पवार. तर बघूया काय दडले या मॅचमध्ये. खिडकाई इथून ही 1 धाव पूर्ण करून आपली विजय घोडदौड या ठिकाणी सुरू ठेवेल की दुसऱ्या बाजूला या 4 चेंडूमध्ये न्यू यंगस्टर वहाल संघ ही 1 धाव होण्यापासून रोखेल. सर्वांचं लक्ष लागले सामन्याकडे, कारण मागचं षटक हे 3 धावांचं राहिलं आणि त्यामुळेच शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच आली. आणि इथून आकाशवरती आता ही जबाबदारी आहे. बोलायला भरपूर गोष्टी सोप्या असतात क्रिकेटमध्ये, आयुष्यामध्ये, पण त्या करायला तितक्याच कठीण असतात. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूत 1 धाव रोखायची म्हणजे सोपं काम नसतं. बघूया नवीन फलंदाज येत आहेत निलेश पवार स्ट्राईकला. 4 चेंडू 1ची गरज. गडी बाद झालेत 5 खिडकायचे. स्कोर लेवल झालाय, इक्वल झाले. हो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. आता 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण त्या घेतल्या गेल्या नाही. आणि कुठेतरी नक्कीच त्या आता कुठेतरी अंगलट आल्यासारखं वाटतंय तो डिसिजन. पण बघूया काय घडतंय. हो आणखीन एक डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि काय मॅच आहे बघा. हा सामना असं वाटलं होतं की खिडकाई सहजतेने जिंकेल, पण या न्यू यंगस्टर वालचं कौतुक करायला हवं. आता 2 चेंडूत 1 धावेची गरज आहे. 1 धाव कंपल्सरी. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज मॅच. बघूया काय घडतंय. चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी कॅच नाही तर ही मॅच सोडलेली आहे. खरोखर काय मॅच होती.
पण हा झेल पकडता आला नाही. तेगा वो ही जिसमें है मी नक्कीच